नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री, मध्यरात्री तसेच दुपारनंतरचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर आज तारीख 13 मे 2024। तर आज दुपारनंतर रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पुन्हा अवकाळी वादळी वारे तसेच काही भागात गारपीट पावसाचा अंदाज असून बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांत बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। तर गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पावसाने बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात तर काही भागात हलका पाऊस पाहायला मिळाला। तर आज तारीख 13 मे 2024। तर आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अचानक गारपीट पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 13 मे 2024 या तारखेचा दुपारनंतर आणि रात्रीचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या पावसाची शक्यता ही दक्षिण भारताकडे, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर या भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, पावसाचा अंदाज नाही। तर भारताच्या पूर्व भागाकडे दुपारनंतर विशाखापट्टणम, जगदलपूर, भुवनेश्वर, कांतामल आसपासचा परिसर मध्यम हलका पाऊस राहील। इतर भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तर दुपारनंतर पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्रातील कोकण विभागाकडे पावसाचा अंदाज राहील, जसे सातारा, सांगली आणि पुणे चा पश्चिमी परिसर, नाशिकचा पश्चिमी परिसर, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात दुपारनंतर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, बीड, पुणे जिल्ह्याचा परिसर बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि नांदेड, वाघाला, परभणी, हिंगोली, वाशिम, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना या भागातही ढगाळ वातावरण राहील, पावसाचा जोर फारसा नाही। जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे ढगाळ स्थिती राहील आणि पावसाची शक्यता दुपारनंतर फारशी नाही। अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली या भागातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। दुपारनंतर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील, मात्र किनारपट्टीच्या भागात आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे। मात्र सायंकाळनंतर आणि रात्रीच्या दरम्यान या पावसात जोरदार वाढ होणार आहे। तर कोकण किनारपट्टीला बहुतांश ठिकाणी रात्री आणि सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे औरस, वेंगुर्ला, महापणकुडल इकडे मध्यम हलका पाऊस राहील आणि बंडा, सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड जोरदार पावसाचा अंदाज आहे। कानाकुंभी, गव्हाली इकडे जोरदार स्वरूपात राहील। तसे गोवा राज्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह राहील। कर्नाटक राज्याचा परिसर, बाजी, बेळगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आजरा, नेसारी, अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील। कडेगाव, पटेगाव, कणकवली, कुणकेश्वर, रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। राधानगरी, बिद्री, मुरगुड, निपाणी, कापसी, गारगोटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर, चितबिल, किनीकोडाली, मलकापूर, कोकरूड आणि खारेपट्टण, गगनबावडा, राजापूर, रायपट्टण, रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर या भागातही जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सातारा जिल्ह्याकडे पश्चिम भागात पावसाचा अंदाज राहील। इस्लामपूर, नरसिंहपूर आणि लगतचा परिसर, पुसवली, औंध या भागात मध्यम स्वरूपात राहील। कोयना, पठाण, आरळ, आरवाडे, वसोटपोट, सागदो आणि घोगरे, महाबळेश्वर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे मात्र जोर कमी राहील। मारगाव, तांबे, गुहागर, दहागाव, दापोली, पाचपणे, कलसीत, मंदनगर हलका पाऊस या भागात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे।
महाड, वर्धन, गोरेगावलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसे लोणार, नांदल, फलटण आणि लगतचा परिसर, मोलदिकसर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे। तर सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज जळकाठी, किरंगी तसेच सांगली, मालगाव, देसिंग, दागलपूर, बिलरजत या भागात मध्यम हलका पाऊस राहील। सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही। पावसाचा अंदाज कुरुबेलाटी, सोलापूर, अक्कलकोट या भागात हलक्या स्वरूपात राहील। उत्तर भागामध्ये अकलूज, माळशिरस, बारामती, लोसंबे हलका मध्यम राहील। करमाळा, वैरभंग, पाणेगाव, बार्शीलाही हलक्या पावसाचा अंदाज सर्वसाधारण सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। अहमदनगर जिल्ह्यात जामखेड, काडा, आष्टीलाही मध्यम हलका राहील। पश्चिम भागातही आले आणि आळकुटी, टाकळडोकेश्वर, जुन्नर, ओतूरला हलका मध्यम राहील। तसे पुणे जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। पुणे, दायरी, लोणी, कालबोर तसेच पुनावले, खोपोली, कसमत आणि टाला, इंदापूर, जिटे, लवासा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तर भागामध्ये लगतचा परिसर बघितला असता नारायणगाव, आंबे, कळवणलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। ठाणे, कल्याणडोंबिवली, भिवंडी, इगतपुरीचा परिसर, पालघर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। नाशिक परिसरामध्ये जव्हार, मोखाडा, त्र्यंबक, निफाड, लासलगाव, वणी, डोडांबे, चांदवड, मालेगाव या भागातही मध्यम हलका पाऊस राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे नंदुरबार तसेच साक्री, बेळाड, पिंपळनेर, चोरवड, अंमली, कोकसाने, नंदुरबार, बोरचाक, धनोरा, तलोडा, अक्कलकोवा या भागातही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। धुळे जिल्ह्याकडे धुळे, अंजंग, आर्वी, बोखरूड आणि शेरळ, मालेगाव या भागातही हलक्या पावसाचा अंदाज सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड वगळता हिंगोली, परभणी, वाशिम या जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस, तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। बुलढाणा आणि अकोला, अमरावतीच्याही उत्तर भागात हलका मध्यम पाऊस राहील। यवतमाळ, चंद्रपूरलाही हलका मध्यम असून वर्धा जिल्ह्यातही उत्तर भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। गोंदिया जिल्ह्यात लांजी, वारासिवनी, बालाघाट, देवरी या भागातही सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज राहील? तर मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज सांगली जिल्ह्याचा परिसर, रत्नागिरी, सातारा, सोलापूर या परिसरात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे, अहमदनगरच्या पश्चिमेकडे जोर कमी राहील। इतर भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि श्री छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड वगळता हिंगोली, परभणी, वाशिम इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्याही दक्षिण भागात हलका मध्यम पाऊस राहील। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यातही मध्यम हलका पाऊस सर्वसाधारण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। गोंदिया जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ राहील, पावसाचा जोर फारसा नाही। पालघर, मुंबई, ठाणे, नाशिकचा परिसर या भागात अंशतः ढगाळ राहील, पावसाचा जोर फारसा नाही। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।